PCTs, Infinity, PCTs, Infinity. वेलकम गाईज. आपला जसं पॉडकास्टचं नाव आहे की ते सध्या काय करतात, तर आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आहेत PCCOEचे ॲल्युमनी आणि वेल नोन. त्यांच्या इंट्रोडक्शनची तर खरं गरज नाही आहे. पुष्कराज चिरपुटकर, नमस्कार. येस, आणि ऋषिकेश गोरे. सो सुरुवातीलाच जसं आपण त्यांच्यापासूनच सुरुवात करू की आत्ता सध्या ते काय करतायत. ऋषिकेश, तू सुरू करतोस? मला ते गाणं आठवते, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. काय सुंदर नाव ठेवलंय कार्यक्रमाचं. ते सध्या काय करतात? ते सध्या काय करतात? येस, तर आम्हाला हे गाणं PCCOE साठी म्हणावं असं वाटतं, कारण आम्ही आठवणी ह्याच्या काढत असतो. नमस्कार, मी पुष्कराज चिरपुटकर. मी 2008चा PCCOEचा पासआउट आहे आणि आत्ताच करंटली मी अभिनय क्षेत्रात आहे आणि अभिनय आणि दिग्दर्शन मी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे गेली अनेक वर्ष. मी इंजिनिअरिंग पासआउट झाल्यानंतर जॉब असा एकदाच केला ऋषिकेश बरोबर, पण अदरवाईज मी माझं पूर्ण फोकस या गोष्टीवर होतं. म्हणजे इंजिनिअरिंग करताना मला लक्षात आलं की आपल्याला अभिनयाची आवड आहे वायवा देता देता. आणि तू म्हटलास असं की इंट्रोडक्शनची गरज नाही, पण ऑनेस्टली पुष्कराज चिरपुटकर म्हटल्यानंतर लगेच क्लिक होईल असं नाही, पण दिल दोस्ती दुनियादारी नावाची सिरियल होती, त्याच्यामध्ये आशुतोष नावाचं कॅरेक्टर मी केलं होतं. आणि आत्ता अगदी करंटली सांगायचं तर माझ्या बायकोचा नवरा नावाचं नाटक मी करतोय. त्या नाटकात मी काम करतोय. सागर देशमुख लिखित दिग्दर्शित, आणि सागर, मी आणि अनिता दाते, मला सगळ्यांना ती माझ्या नवऱ्याची बायको अशा सिरियलमधली राधिका म्हणून माहिती असेल. तर आता आम्ही माझ्या बायकोचा नवरा नावाचं नाटक, विनोदी नाटक आम्ही सादर करतो. आणि जेव्हा लोकांना सुट्ट्या असतात सॅटर्डे संडे किंवा पब्लिक हॉलिडेज, तेव्हा आमचे प्रयोग असतात. सो या, तर करंटली आय एम डुईंग दॅट. हाय, मी ऋषिकेश गोरे. मी उद्योजक आहे. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग करतोय. सोलारमध्ये 15 वर्ष कॉलेज पासआउट झाल्यापासून त्या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे. आणि पुष्कराज आणि मी एकाच बॅचचे इंजिनियर, 2008चे. दोघंही फर्स्ट अटेम्प्टमध्ये इंजिनिअरिंग पास झालेली हुशार विद्यार्थी आम्ही. हुशार सारख्यास्टिकली सांगतोय, समजून घ्या भाव माझे. आणि विद्यार्थी पण सारख्यास्टिकली सांगतो. सो आज बऱ्याच वर्षांनी आमचा दोघं एकत्र कॉलेजमध्ये यायचा योग आला. तसं भेटत असतो आम्ही, पण आठवणींचा असा शब्द तू टाक, समुद्र वाहतोय, समुद्र नदी वाहतीये, म्हणजे एक नंतर एक समुद्राला जाऊन ती मिळेल. आणि अगदी ऍप्ट गाणं होतं, कितीदा नव्याने आठवावे, असं की प्रत्येक वेळे आल्यानंतर, म्हणजे ह्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा कॉलेजमध्ये आलोय तेव्हा कॉलेजची प्रगती होताना बघितले. म्हणजे असं कधीच स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की एका रेडिओ स्टेशनमध्ये कॉलेजमध्ये बसून आम्ही इंटरव्ह्यू दोघं देत असू. म्हणजे तेव्हा मी कॅम्पसमध्ये पण कधी इंटरव्ह्यूला सिलेक्ट झालो नाही. त्यामुळे त्याच कॉलेजमध्ये एक रेडिओ सुरू होतो आणि त्याच्या इंटरव्ह्यूला आपण येतोय, हे फारच आनंददायी आहे. नक्कीच. जसं तुम्ही आता सांगतायत, आणि तुमची मैत्री पण कॉलेजमध्ये आम्ही बघितलीच आहे, बिंग तुमचे ज्युनियर मेंबर्स म्हणून. तर काय सांगाल त्या मैत्रीबद्दल? म्हणजे ही आधीपासून होती की ह्या कॉलेजमध्ये आल्यानंतर तुम्ही मित्र झालात, आणि कसं त्याच्याबद्दल? ओळख आमची आधीपासून होती. आता ह्या कम्युनिटी रेडिओ आहे, तर इथल्या सर्कलमध्ये ऐकला जातो, तर बऱ्याच लोकांना शाळा माहिती असेल. तर आम्ही दोघे सेंट असला हायस्कूल कुर्डीमध्ये शिकलो, पण तेव्हा ओळख होती, मैत्री नव्हती. या कॉलेजमुळे, म्हणजे या कॉलेजमध्ये असं नाही म्हणणार, मुद्दाम म्हणतो, या कॉलेजमुळे आमची मैत्री झाली. म्हणजे जेव्हा ती सुद्धा 6 महिने शत्रुत्व बाळगल्यावर, एकमेकांशी मजबूत भांडल्यावरती, कारण दोघेही तेवढेच फ्रस्ट्रेटेड होतो आम्ही कुठे आलो. दोघांनी फर्ग्युसन मध्ये BSc ला गुपचूप जाऊन ऍडमिशन घेऊन आले होते. घरच्यांनी पकडून इथे इंजिनिअरिंगला टाकलं. सो ते फ्रस्ट्रेशन आम्ही एकमेकावर काढायचो, कारण दुसऱ्यांवर काढलं असतं तर मार खाल्ला असता. पहिले 6 महिने ते फ्रस्ट्रेशन काढण्यात गेले, आणि नंतर अत्यंत घट्ट मैत्री झाली. म्हणजे असं होतं की आपण एकमेकांविरुद्ध लढत असतो, पण शत्रू जेव्हा समोर उभं राहतो तेव्हा आपण युनाइट होतो, युनिटी आपल्यातली दिसते. म्हणजे हे देशासाठी पण आपण म्हणतो आणि सगळ्याच गोष्टींसाठी म्हणतो. तर तसं
तसं झालं की इंजिनिअरिंग नावाचं आमचं काहीतरी एक शत्रू आहे आणि त्याच्या विरोधात तुम्ही आम्ही एकजूट आम्ही दोघं एकत्र आलो. आता या गोष्टीला लढाई असं मानून आम्ही सुरुवात केली आणि त्या लढाईमध्ये म्हणजे ते असतं ना की पूर्वीच्या काळी की सकाळी लढाई सुरू व्हायची आणि सूर्यास्त झालं की बंद, मग आपापली गोष्टी करायला सगळे जायचे. तर तसं आमचं हे कॉलेज हे चालू होतं. पण त्याच्यामध्ये कारण ही 4 वर्षाची लढाई होती, तर त्याच्यामध्ये आपण एकत्र येऊन काहीतरी केलं पाहिजे. आणि आता कसं आहे, ह्याच्यातनं सुटका नाहीये, हे तर लढायला लागेल. शस्त्र आता हातात आहेत, समोर शत्रू उभं आहे, तर आपण सोडून जाऊ शकत नाही. तर आता हे स्वतःसाठी एंटरटेनिंग कसं करायचं, तर याच्यासाठी येस एक्झॅक्टली. ऍक्च्युली आपण स्वतःला म्हणजे बोर होतोय, पण आपण स्वतःला एंटरटेन कसं करू शकतो हा आमचा मूळ प्रश्न होता. आणि आय थिंक आईस्क्रीम का रबडी खाताना आम्ही चर्चा करत होतो की फार बोर होतंय यार आयुष्यात, चल कुछ करते काय करायचं. मग अशी लिस्ट बनवत होतो, हे करायचं का नाही ते करायचं. मग ह्याची आवड होतीच, थिएटर हे ह्याचं आवड होतं हे शाळेपासून माहिती होतं. आणि पुरुषोत्तम वगैरे हे होतं आणि मग ते आपल्यासाठी नाही हे ग्राह्य धरलं होतं. आणि आम्हाला जे सिनियर्स होते त्यांचं डिस्करेजमेंट फारच होतं की इधर तुम गए, इधर तुम्हाला कुछ नहीं होने वाला. सो वी गॉट टायर्ड ऑफ इट की यू नो व्हाय ईच टाइम एव्हरीवन इज गोइंग टू कम अँड टेल अस दॅट यू आर गॉन. आधीच खच्ची त्यात तुम्ही आम्हाला अजून नका मारू. तर मग आम्ही ठरवलं की चला पुरुषोत्तम काय करून बघू. मोठ्या उद्वेगातून ह्या सगळ्या करेक्ट. मग ते वर्फ केलं, हे केलं. सो आम्ही थिएटर हे निवडलं की ॲज अ मीडियम टू ग्रो आवरसेल्फ, एंटरटेन आवरसेल्फ. कारण एंटरटेन करायच्या आधीच्या ज्या गोष्टी ते सांगण्यासारखं नाही कॉलेजमध्ये, त्या सिक्रेट्स आम्ही अजून जपलो. वी विल कीप इट सेफ विथ अस. मग तेव्हा लक्षात यायला लागलं की हे तर डिस्ट्रक्टिव्ह एंटरटेनमेंट झाली आहे. म्हणजे याचा शिक्षकांना त्रास होतोय किंवा इतर काही विद्यार्थ्यांना त्रास होतोय त्या गोष्टींचा. त्यामुळे मग काहीतरी क्रिएटिव्ह आणि मग लिटरली क्रिएटिव्ह फील्ड मधलं काहीतरी करू. असं एखादी घटना सांगू शकतो आपण. क्रिएटिव्हिटी वापरायची कुठे ह्याचं फ्रीडम मिळत नव्हतं, म्हणून आम्ही त्यावेळेस प्रिंटर वगैरे नवीन होते. सो आम्हाला लॅन वरती प्रिंटआउट कसे द्यायचे हे शिकवत होते. मग ते म्हणायचे तू कमांड्सवर. त्याच्यामध्ये आम्ही कमांड सोडले आणि त्याच्यात शिव्या लिहून पाठवले. आणि अचानक 15-20 पानं शिव्या भरून आल्या मॅडम समोर. आणि मॅडम पॅनिक झाले की हे कुणी गेलं. तर वी आर व्हेरी कॉन्फिडंट की ते पकडलंही नाही जाणार आम्ही. त्यामुळे आम्ही आमचा कम्प्युटर चेंज केला आणि तिथे मित्राला बसवले का. आणि आजही ती आठवण आहे. सो अशा डिस्ट्रक्टिव्ह एंटरटेनमेंट पेक्षा जरा कन्स्ट्रक्टिव्ह एंटरटेनमेंटवर आम्ही एका पॉइंटला आम्ही ते करायला. म्हणजे या सगळ्यातून मग जे काही आज आम्ही इथे म्हणतोय की आर्ट सर्कल नावाचा एक कलागुणांना वाव देणारा एक खूप छान प्लॅटफॉर्म आहे. सो त्याची मुहूर्तमेढ किंवा आपण जो बेस म्हणू, जो तुमच्याकडनं तयार झाला, त्याच्यानंतरचं जर्नी मग सुरुवातीचं, कारण अगदी आयडिया मनात आली आणि सगळंच पहिल्या दिवशी झालं असं तर नसेल. म्हणजे ते बिल्ड कसं झालं? सुरुवातीचा काळ म्हणजे असं होतं की ज्या दिवशी आम्ही इंजिनिअरिंगला एकत्र सुरुवात केली, त्याच दिवशी आपल्या इथे एक अथर्व थिएटर्स नावाची संस्था आहे, डॉक्टर संजीव कुमार पाटील नावाची, गेली अनेक वर्ष ती चालवत आहेत आणि ते स्वतः एक उत्तम ॲक्टर आहेत. आणि त्यांनी ती संस्थेमध्ये मला कुठेतरी 11वी येत असताना काहीतरी छोट्याशा नाटकात बघितलं होतं, म्हणून त्यांनी मला एका नाटकासाठी विचारलं होतं. तर त्यामुळे मी नाटकामध्ये काम करायला लागलो होतो. म्हणजे हौशी रंगभूमी ज्याला म्हणतो आपण, ॲमेच्युअर थिएटर, तर त्याच्यामध्ये करायचो. आणि ऋषिकेश बरोबर म्हटलं असं की 6 महिन्यानंतर मैत्री झाल्यानंतर मग ऑटोमॅटिकली मी त्याला बोलवायला लागलो की प्रयोग बघायला तो यायचा. मग त्याच्यानंतर 1-2 नाटकांमध्ये त्यांनी कामही केलं. त्याच्यानंतर काही याचं म्युझिक वाजवतोय वगैरे अशा गोष्टी व्हायच्या. आणि तेव्हा आम्हाला जर ऋषिकेश म्हणाल तेव्हा सिनियरनी सांगितलं होतं की पुरुषोत्तम फिरोदे अपने बस की बात नहीं है, ये उधर नहीं जाने का, उधर कुछ नहीं हो सकता है. एक तर तुम्ही अभ्यास करता. आणि मला असं दोघांना आम्हाला असं होतं की आता तर म्हणजे करून दाखवायला पाहिजे हे. मग आम्ही 3rd इयरला असताना, सेकंड इयरला असताना आम्ही थोडंसं स्टेप आउट केलं. म्हणजे आम्ही त्या स्ट्रीट प्लेज वगैरे यामध्ये पार्टिसिपेट केलं. आणि गंमत म्हणजे असं झालं की आमची बॅच जी होती इंजिनिअरिंगची, ते अत्यंत स्टुडियस लोक होते. म्हणजे त्यांची चूक त्याच्यात नाही, किंवा उलट ते आता प्रचंड मोठ्या पोस्टवर आता काम करत आहेत. आणि बघितल्यानंतर असं वाटतं की कौतुक वाटतं की ते सगळे मोस्टली भारत
भारतामध्ये नाही आहेत, भारताबाहेर आहेत आणि बाकीचे असे. तर तर आमच्या बॅचकडनं मला मिळत नव्हतं. तर आम्ही जेव्हा सेकंड इयरला गेलो तेव्हा दुसरी बॅच आली आणि ती बॅच अत्यंत एन्थुसियास्टिक होती. म्हणजे त्यांच्यामध्ये असे होते की कुणाला तरी काहीतरी वाद्य वाजवता येतंय, कोणी क्लासिकल गाणं शिकतंय, कोणी काय. आणि असं आम्हाला लक्षात यायला लागलं की अरे आपण हे काहीतरी करू शकतो, म्हणजे अशा पद्धतीचं काहीतरी करू शकतो. आणि त्यांच्या सपोर्टमुळे आणि काही सिनियर्सच्या काही सिनियर्स होते जे एन्थुसियास्टिक होते, जे असे खूपच म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके जे आपण म्हणतो ना तसे सिनियर्स होते, ज्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जा, काहीतरी करा वगैरे. तर तशी ती सुरुवात झाली. आणि मग तिसऱ्या वर्षाला येताना, कारण अगदी म्हणजे थर्ड इयरच्या ह्याच्यामध्येच पुरुषोत्तम स्पर्धा असते, अगदी सुरुवातीच्या काळामध्येच ती असते. तर सेकंड इयरच्या एंड पासून आमच्या डोक्यामध्ये ते चक्र सुरू झालं की पुरुषोत्तम हे करायचंय. ऋषिकेशने ती सगळी माहिती काढली की कसा फॉर्म भरायचा, काय गोष्टी असतात वगैरे. मग आम्ही दोघं जाऊन काही गोष्टींना लोकांना भेटलो. मग त्यांनी काही बाकी कॉलेजेसमध्ये ओळखी काढल्या, मग ज्यांनी केलेलं आहे वगैरे असं. मग त्याच्यानंतर म्हणजे ही सगळी जबाबदारी ऋषिकेशची असायची की मॅनेज करणं, तिथे जाऊन फॉर्म भरणं. कारण पुरुषोत्तमचा फॉर्म भरणं ही सुद्धा एक कठीण गोष्ट असते. तिथे तुम्ही डिस्कार्ड होऊ शकता, अशी परिस्थिती असते. तुम्ही योग्य भरलं नाही किंवा वेळेत तुम्ही गेला नाही तर तिथेही शिस्त असते. तर ती सगळी जबाबदारी ऋषिकेशनी पार पाडली. आणि क्रिएटिव्ह जबाबदारी जशी आहे, म्हणजे आता बरेचशी टीममध्ये आमचे लोक होते, 16 जणांची टीम असते, पण आम्हाला मुश्किलीने 8-10 लोक टीममध्ये जमा करता आले त्या काळी. म्हणजे थर्ड इयरला आम्ही होतो, सेकंड इयरची पोरं, काही फर्स्ट इयरची नाही, सेकंड इयरची पोरं, काही फोर्थ इयरची अशी. फोर्थ इयरचं कोण नव्हतं ना, नाही तेव्हा त्या ह्याच्यात नव्हतं आलं. पण थर्ड इयरचं चेअरिंग डेफिनेटली ते अगदीच झालं, कारण त्यांना लक्षात आलं की तालीम करता करता की असं. एनिवे, तर ते चालू असताना मग काही लोकांना नाटक म्हणजे काय ही गोष्टच माहिती नव्हती. नाटक असं परफॉर्म होतं वगैरे ह्या गोष्टी माहितीच नव्हत्या. म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अजूनच हे, कारण अभ्यास करायला आलो पण नाटक क्या चीज होती वगैरे असं या सगळ्या ह्याच्यात होतं. मग आम्हाला आठवतंय गमभन नावाचं नाटक मुंबईचं, त्याची CD होती आपल्याकडे, तेव्हा युट्यूब नव्हतं. तेव्हा गमभन नावाचं नाटक एक स्पृहा जोशी ज्याच्यामध्ये काम करायची. आता आपल्याला ते नाव माहिती, तेव्हा नावं माहिती नव्हती. तर ती एकांकिका होती किंवा तर नावाची एकांकिका होती वगैरे. सीडीज बघून अभ्यास करत होतो की काय करतायत, काय लेवलला आहेत ते. सो बॅक टू स्कूल तर एक 20 वेळा बघितलं असेल आपण, आरामात. आणि हे सगळे मग हे लोकांना दाखवणं वगैरे ही सगळी जबाबदारी तिथून सुरुवात झाली. आणि मग हे कसं काय, जी 10 लोक आमच्यावर होती त्यांनाही काहीच माहिती नाही ना काय करायचं. त्यांना एज्युकेट करणे की दिस इज व्हॉट वी आर सपोज टू डू, दिस इज द ग्रॅव्हिटी ऑफ इट. आम्ही असं बघितलंय की तुम्ही समोर शिकवलं पण आहे की हसलं कसं पाहिजे, एखादा रडायचा सीन असेल तर कसं त्याला प्ले केलं पाहिजे. म्हणजे एवढ्या बेस पासून जी सुरुवात जी झाली होती अगदी, आणि ती मग अशा पुरुषोत्तम आणि याच्या फॉर्म मध्ये फारच, म्हणजे आम्ही बेसिक आता कुठल्या गोष्टींमध्ये सुरुवात केली. पुरुषोत्तम मध्ये पार्टिसिपेट केलं, नशीब किंवा वॉट एव्हर मला माहित नाही, या सगळ्या लोकांच्या साथीमुळे कॉन्सलेशन अवॉर्ड मिळालं, विच वॉज अ बिग थिंग. आणि मला हे आठवते अगदी की पुरुषोत्तम पार्टिसिपेट केलं आणि ही जी 8-10 लोक होते ते अशी चिलमध्ये असायची की हा यार उसमें क्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी आहे ना, आएंगे वगैरे. आणि मग स्पर्धा सुरू झाली. नशिबाने आमचा पहिला वगैरे स्लॉट नव्हता, आपला असं शेवटचा किंवा मध्ये कुठेतरी होता असं. तर आम्ही सगळे ठरवून 2 दिवस एकांकिका बघायला गेलो. तेव्हा जेव्हा एकांकिका बघितलं, त्याचं सगळं हे बघितलं मुलांनी, त्याची लेवल काय आहे किंवा ऑरा काय आहे, लोक चेअर कसे करतात, उभे राहिले हातावरचे. पण की ते ग्रॅव्हिटी कळली. दुसऱ्या दिवशीपासून इतकी शिस्त होती त्या सगळ्या तालमींना की सकाळी 7ची वेळ ठरली असेल तर लोक 6:30 पासून हजर. आणि सगळ्यांना टेन्शन आलं की आपण हे काहीतरी रिप्रेझेंट करायला जातोय आणि हे खूप मॅसिव्ह आहे काहीतरी. मग त्याच मुलांनी सगळ्या लोकांची संपर्क साधून की तुम्ही सगळे चिअरिंगला या किंवा हे असं सगळं चिअरिंग नावाचा प्रकार असतो. त्यांनी व्हिडिओ शूट, म्हणजे काही लोकांकडे जेव्हा अगदी मोबाईल्स रेअर होते तेव्हा, आणि ते सगळे करून दाखवले होते की असे. मग जसा मी मग अशी उल्लेख एका मित्राचा बऱ्याच वेळा ऍक्च्युली बाहेर झाला, अमित चंद नावाचा आमचा मित्र, तर त्यांनी सगळ्या मुलांना जमा करा, अरे इनको सपोर्ट करेंगे आएंगे वगैरे असं, त्यांना काही नाटकात आएंगे वगैरे असं करत. म्हणजे आपल्याला कुठेतरी आरडाओरडा करायला जायचंय आणि 300 मुलं गोळा करायचे हे टार्गेट. आणि 1000 लोक असतात एका वेळेस ऑडिटोरियममध्ये भरतनाट्य मंदिरला. आणि आमच्या स्लॉटला MIT कॉलेज आणि मोजे कॉलेज आणि आपण असे 3 जण होतो. पहिलं नाटक झालं MIT कॉलेजचं. आपल्या मुलांनी असं टेन्शन घ्यायला सुरुवात केलं की MIT वाल्यांनी
खूप दंगा म्हणजे घातला अगदी. दंगा केला की अरे मोजे आणि पीसीसी कोण आले बरोबर. आमच्यावर कॉम्पिट करायला. आणि आणि ते स्लोगन्स खरे खूप भारी असतात. हो. म्हणजे त्या स्लॉट्स मधले जे कॉलेजेस आहेत ना, एकमेकांवर जे स्लोगन्स असतात तर ते आपली मुलं डिप्रेशन मध्ये गेलेली Right. आम्हाला लक्षात आलं की दे आर वरीड ऐकू की येत होतं. हा ऐकू येत होतं की आता आपली इज्जत तशी गेलेली अजून जाणार का काय असं टेन्शन आलं. सो मग मोजे कॉलेजचं झालं. त्यांचं नाटक जरा आय थिंक त्यावेळेस एवढं विशेष झालं नाही. आणि आपलं नाटक सुरू झालं आणि ह्यांनी जो ग्रिप पकडला अनेस्थेशियामध्ये, मी याच्या बापाचा रोल होतो, हा माझा मर्डर करतो त्याच्यामध्ये, हा सगळ्यांचाच मर्डर करतो त्याच्यामध्ये. आणि ह्यांनी जो ग्रिप पकडला मग तिथे वी वर ऑल्सो शॉक्ड की हा कुठल्या ट्रॅकवर गेलेला आहे. सो नाटक असं संपलं, पडदा पडला आणि आय थिंक शेवटचा सीन आपलाच होता. शेवटचं scene आपलं. करेक्ट. आणि मी म्हटलं की आणि अचानक जो एक रोर आला ना ऑडियन्समध्ये, त्यांचा कॉन्फिडन्स तिथं ऐकू येत होता. म्हटलं पुष्कराज दिस इज वेगळ्या लेवलचा आवाज आपली मुलं काढताय. तर आता काय करायचं, तो म्हटला ह्या विंगेतनं आता शटर वर जाणार आहे, जस्ट एन्जॉय दिस फेम आणि मग घरी जाऊ कुठेतरी खाऊन. आय सेड व्हॉट इज एन्जॉयिंग द फेम. हिज लाईक यू विल अंडरस्टँड, कारण ह्याचा नाटकांचा अनुभव खूप जास्ती होता. सो त्याच्यानंतर पद्धत अशी आहे की तुमचं नाटक संपल्यावर सगळं नेपथ्य तुम्ही तुमचं स्वतः काढून बाहेर न्यायचं असतं. बरोबर. आता ते नेपथ्य काढायला आम्ही जस्ट सुरुवात केली. शटर उघडलं, आपल्या 300 मुलांनी डोक्यावरनं ते नेपथ्य ट्रकमध्ये टाकलं आणि मग आम्हाला दोघांना डोक्यावर उचलून चौकात घेऊन गेले. सो ते फिलिंग Unbelievable. इट्स अ किक, Again, इट्स अ किक दॅट वी स्टील कॅन फॉरगेट. सो ते क्लिक नावाचा पिक्चर आहे हो. आणि त्याचं काहीतरी हिंदी व्हर्जनही आला होतो. सो दॅट मूवी इज अबाउट सर्टन मोमेंट्स यू विल नेव्हर फॉरगेट इन लाईफ. इफ यू डिसाइड टू काउंट दोज मोमेंट दे मे बी ओनली 100. बरोबर. This is definitely one of the most important moments in my life and I'm sure yours also. माय लाईफ. ऍब्सोल्युटली. म्हणजे काय आठवणी, म्हणजे कितीदा नव्याने तुला आठवावे असं आता परत एकदा झालं. म्हणजे तुमच्या सांगण्यावरून तर ते फील होतच आहे की कॉलेजमध्ये तुम्ही खूप धमाल मस्ती प्लस असं काहीतरी नवीन करायचा प्रयत्न केलास. हे सगळं आता कॉलेजमध्ये एस्टॅब्लिश झालं म्हणजे तुमच्या फेजमध्ये. आता कॉलेजमधून जेव्हा आपण बाहेर जातो, जनरली आम्ही बघितलंय की खूप मोठ्या प्रमाणात कॉलेजमध्ये होतं ते. म्हणजे एखादा स्टुडंट कॉलेजमध्ये असला की तो खूप फुल फ्लेजमध्ये करणार, पण मग फायनल इयरला आला की परत ते रेग्युलर टेन्शन, मग कुठेतरी तो ट्रॅक सुटतो. पण मग तो ट्रॅक तुम्ही कसा मेंटेन केला आणि पुढे परत ह्याच फील्डमध्ये राहायचं, हे कसं जमलं? एक किस्सा आठवतोय पुष्करात, सांगू का? ऑफकोर्स. देवसाहेब आले होते ना, त्यांचं पूर्ण नाव काय, अजिंक्य देव आले होते, रमेश देवसाहेब आले होते. आणि रमेश देवसाहेब ज्ञानप्रबोधिनीच्या इथे आले होते आणि त्या दिवशी सुझलॉनची प्लेसमेंट होती. एक 30 कंपन्यांमध्ये आम्ही दोघेही बसलोच नव्हतो. घरच्यांना माहितीच नाही की प्लेसमेंट नावाचा प्रकार सुरू आहे आणि ही दोघेही मुलं बसतच नाहीयेत. अचानक आमच्या आजूबाजूची मुलं प्लेस व्हायला लागल्यावरती घरच्यांना कळलं की हे काहीतरी हेही बंक करतात. आयुष्यात काय करायचं माहित नाही, पण मग जबरदस्ती आम्हाला बसवायचं ठरवलं. आई वडील बोलले असतील आमचे. मग आम्ही म्हटलं चल पहिले रमेश देव साहेबांचं भेट घेऊ, त्यांना बघू आणि मग जाऊ आपण. तर मग ते रिलायन्स कॅफे होता लोकमान्य हॉस्पिटलच्या समोर. त्या काळात रिलायन्स कॅफे होता, तिथे ऑनलाईन टेस्ट होती आणि आम्ही बसलो टेस्ट द्यायला आणि मी 5 मिनिटांनी बघतो तर हा पळून गेला होता. सो मला असं ते फिलिंग आणि हे सगळं ऑफकोर्स ऋषिकेश होता या सगळ्या याच्यामध्ये, त्यामुळे ते पॉसिबल झालं की म्हणजे हे एक ग्लॅमर किंवा हे जे त्यांनी आत्ता किस्सा सांगितला तर त्यामध्ये ग्लॅमर वगैरे एन्जॉय करणं, फेम एन्जॉय करणं ते होतंच, पण भूक एवढी वाढत होती की आपल्याला अजून काहीतरी हवंय, आपल्याला अजून पाहिजे. म्हणजे आपण पुण्याभर पोचलो तर आपण आता महाराष्ट्रभर पोचायचंय, आता आपल्याला भारतभर पोचायचंय वगैरे असं. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तेच ते सुझलॉनच्या एक्झाममधनं मी बाहेर आलो आणि मी ऋषिकेशला म्हणलो ट्राय करणे काय. म्हणजे मला असं झालं की आय हॅव टू गिव्ह माय सेल्फ अ चान्स. म्हणजे व्हॉट इज म्हणजे मुद्दा माझ्या बाबतीत असं होतं की थँकफुली बऱ्याच लोकांना असं होतं की अगदीच शक्य नसतं, म्हणजे हा ट्राय करणं सुद्धा शक्य नसतं. त्यांना नोकरी करावी लागते, त्यांना त्यांच्या घरच्यांना सांभाळावं. सामान्य बॅकग्राऊंडचे आहोत. ऍब्सोल्युटली आम्ही सामान्य बॅकग्राऊंड त्या अगदीच सामान्य ह्याच्यातलं आहोत. फक्त एक होती की गोष्ट की आमच्या दोघांच्याही घरच्यांचं असं होतं की तुम्हाला हवं ते तुम्ही बघा करून वगैरे. आता एवढं सगळं आपल्या घरचे म्हणतायत, एवढं म्हणत असताना म्हणजे ते अर्थात प्रेशर होतं की तुम्ही इंटरव्ह्यू द्या, तुम्ही करा नोकरी. पण मला नंतर लक्षात आलं की ते आपल्याला टेस्ट करत असतात की खरंच तुम्हाला करू शकतात, इच्छा आहे का करायची,
करायची किंवा खरंच तुमच्यात ते पॅशन आहे का धडपड करायची वगैरे असं. आणि एकदा आणि माझ्या आईबाबांना पण जसं मी अस्लाजमधनं पासआउट झाल्यावर मला फर्ग्युसनला जायचं होतं. फर्ग्युसनला मला सायन्सला ॲडमिशन मिळत होती, चांगले मार्क्स होते, त्यामुळे मी सायन्सला गेलो. तेव्हाही मी काही संघर्ष म्हणजे त्याचा काही नव्हता, हे एफर्ट नव्हता. इंजिनिअरिंग नंतर 12वी नंतर मला इच्छा होती की आपण आर्ट्समध्ये जावं, पण तेव्हाही त्यांनी सांगितलं इंजिनिअरिंग करायचं. मी इंजिनिअरिंगला आलो, कुठलाही एफर्ट घेतला नाही टू टेल देम की मलाही नाही करायचं. बट 3 Idiots मधल्या फरहानसारखं तेव्हा पहिल्यांदा असं झालं की ऋषिकेश वगैरे बरोबर मी ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या. आणि मग मला त्या 4th year सुझलॉनच्या दिवशी मी घरी जाऊन सांगितलं की मला ट्राय करायचं आहे, मला या गोष्टींमध्ये मला इंटरेस्ट आहे. आणि त्यांचं असं झालं की पण काय सगळे हे करतायत, ऋषिकेश करतोय, अमित चंद वगैरे सगळे लोक, तुझे सगळे मित्र वगैरे करतात. मी म्हटलं की नाही, मला करायचं ट्राय. त्यांना विश्वास बसत नव्हता तेव्हाही. आणि मी म्हटलं की नाही, मी काय करणार आहे, कसं करणार आहे मला माहिती नाही आहे, पण थांबायचं आहे आणि या क्षेत्रामध्ये काय करता येईल गरज नाही. आणि मग मी सुरुवातीचा काळ अर्थात डिफिकल्ट होता. म्हणजे तो पहिलं मी 1 वर्ष मला माहितीच होतं की आपण काही फारसं काही अचीव नाही करणार. मग कुठेतरी थिएटर वर्कशॉप करणे, कुठेतरी रेकॉर्ड करणे. आणि मला आठवतं त्या काळामध्ये ऋषिकेश नव्हता बरोबर, कारण तो सुझलॉन मध्ये कामाला लागला होता. 1 वर्ष जॉब केला तिकडे, 1 वर्ष, आणि तो बाहेर होता ऑल ओव्हर इंडिया. येस. त्यामुळे म्हणजे ऑनेस्टली अगदी खरं सांगायचं तर अगदी नमूद करायला आवडेल मला की आपल्याला आपण काम करत असताना कोणीतरी जवळ असणं किंवा कोणीतरी बरोबर असणं इतकं महत्वाचं असतं. त्या काळामध्ये सुझलॉनमध्ये तो असताना आमच्या दोघांचेही बेस हल्ले होते. आम्हाला दोघांना सुधरत नव्हतं की आपण काय करतोय, खरंच सुधरत नव्हतं. हा, आपल्याला कुठे जायचंय वगैरे. अचानक नवीन विश्वात आलो ना. बरोबर आहे. म्हणजे जे कॉलेजचा कल्चरल सेक्रेटरी, एक कॉलेजचा हिरो, आणि तुम्ही अचानक अशा एन्व्हायरमेंट मध्ये जातात जिथे तुम्हाला कोणी विचारत नाही. बरोबर. बीट कॉर्पोरेट और द रिअल फेस ऑफ लाईफ. करेक्ट. की तुम्ही एक प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट मधनं बाहेर आला आता. नाउ देयर इज नोबडी टू प्रोटेक्ट यू. सो दॅट फिलिंग वॉज देअर. ते फिलिंग. आणि मग त्याच्यातनं हळूहळू मग ऑडिशन्स देणे, कुठे गोष्टी करणे. मग ऋषिकेशनी किती वेळा माझे कान पिळले की तू काय करतोयस, तू बघ हे का करत नाहीयेस वगैरे. त्यांनी माझा स्ट्रगल बघितला खूप जवळून. म्हणजे मला त्रास व्हायचा म्हणून बोलायचं. ऑफकोर्स आफ्टर अ पिरियड ऑफ इयर्स दॅट वॉज ऑल्सो फाईट वी हॅड, बट ओव्हर अ पिरियड ऑफ इयर्स यू मस्ट हॅव रिअलाइज्ड माय इंटेंट वॉज गुड. बट इट वॉज नेव्हर बॅड. त्याच्याबद्दल मला कधीच शंकाही नव्हती. म्हणजे ते मी सोबत वगैरे असणं हे का म्हणतोय, कारण या सगळ्या काळामध्ये मला असं होतं की त्यांनी जेव्हा त्याचं पहिलं म्हणजे नोकरी वगैरे सोडून त्यांनी जी फर्म पहिली सुरू केली, व्हेरी इंटरेस्टिंगली. म्हणजे मी तेच मगाशी म्हणत होतो की आम्ही इतक्या इंटरेस्टिंग वळणांवर एकमेकांबरोबर आलो की त्या पहिल्या फर्म मध्ये मी काम करायला होतो. मी हा सुद्धा अनुभव मी. आणि ते आम्ही जिथे चहा प्यायला जायचो तिकडे हा डिप्रेशन मध्ये बसला होता. आणि म्हटलं काय, मला घरातनं बाहेर काढलं. म्हटलं का, तू काय बघ, सगळे काय करतायत, तू काय करतोय. कारण आय थिंक म्हणजे पास आउट झाल्यानंतर किती वर्ष, 3 वर्षांनी थिंग्स वर नॉट गोइंग राईट. बरोबर आहे. सो देन आय थँकफुली हॅड अ स्टार्टअप 2 वर्षांनी, आणि मला फंडिंग आलं होतं. आणि आय वॉज लाईक ओके, सी आय नो इज इंटेलेक्ट. तो ऍक्टर म्हणून आहेच, पण अकॅडमिक्स मध्ये त्याला मी बघितलंय कुठल्या लेवलला होतं. सो आय वॉज लाईक, कुठं दुसरीकडे काम करून अडकण्यापेक्षा लेट्स डू समथिंग. इवन आय हॅव स्टार्टेड समथिंग नाउ. But the sincerity with which he did that 1 year was also very shocking. I'm sure he never liked it, but the sincerity was way too much. नो, इट वॉज म्हणजे फन. म्हणजे त्या मोमेंटला ते असं रिअलाइज झालं की अगेन तो जसं सपोर्ट सिस्टीम म्हणून उभा होता तेव्हा मला असं झालं की अरे हा काहीतरी बिझनेसमध्ये वेगळं काहीतरी क्रॅक करण्याचा प्रयत्न करतो. दिस इज अ कम्प्लीट डिफरंट ॲव्हेन्यू. सोलार वॉज वे ॲडव्हान्स्ड, वे बिफोर टाइम ॲट दॅट. वी वर अ लिटल अहेड ऑफ टाइम. या एक्झॅक्टली. तर त्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि अगेन द सेम इंटेंट की मी म्हटलं की ओके, हा हे ऑफर करतोय आणि मला करायचंय, आणि व्हॉट एव्हर माझा पण काहीतरी खारीचा वाटा असेल त्या सगळ्या गोष्टीमध्ये. त्याच्यामध्ये सिन्सिअरिटी पेक्षा इट वॉज जेन्युइनिटी, कारण आतून आलेली गोष्ट होती. म्हणजे त्याचीच कंपनी असल्यासारखं त्यांनी ते काम केलं. म्हणजे एका पर्टिक्युलर मुंबईच्या साईट वरती माझ्या कंपनीचे रूम, हॉटेलमध्ये पैसे वाया जाऊ नये म्हणून साहेबांनी
टेरेसवर झोप काढली रात्र. Oh आणि आय वाज my लाईक काय करतोय तू, व्हॉट आर यू डुईंग. दिस वॉज डेडिकेशन म्हणजे खूपच. बट ऑफकोर्स म्हणजे हे करताना आम्हीच जी स्वतःला सवय लावून दिली होती ना, की आपल्याला अवघड सिच्युएशन मध्ये टाकल्यावर आपण काहीतरी शोधायचा मार्ग एंटरटेन करायचा. बरोबर. तर मी ती प्रोसेस एन्जॉय करायला लागलो होतो, की त्या प्रोसेसमध्ये आपण फक्त सोलर इलेक्ट्रिसिटीचे प्रोजेक्ट डिझाईन करतोय, याच्यापेक्षा तुम्ही अगदी ग्रासरूट लेवलला माणसांपासून ते अगदी मॅनेजमेंट लेवलच्या माणसांपर्यंत जाऊन तुम्हाला त्यांच्यावर इंटरॅक्ट करता येते, त्यांचं तुम्हाला ऑब्झर्व करता येते. मग या गोष्टी आपल्याला कधीतरी आयुष्यात अशा म्हणजे अभिनयात वापरता येतील, अशा पद्धतीने मी त्याच्याकडे म्हणजे बघत तो टच तिथेही होताच. काहीतरी चालू होतं. येस. तर त्या सगळ्या गोंदिया वगैरे बघितलं. गोंदियामध्ये गोंदियाच्या एक महिना राहिला. नक्सल एरियामध्ये जाऊन यांनी काम केलेलं. येस. सो तर माझ्या दिस मते साइड ही नोबडी side, नोस. माहितीच नाहीये कोणाला. स्ट्रगल माहितीच नाही ना कोणाला. त्या आज सगळ्या- फक्त फेम आज दिसतं. फक्त फेम माहिती, आज आशू म्हणून जे काही नाव आणि नाही, माझं हेच असेल किंवा त्याचा स्ट्रगल की टू फॉर्म अ कंपनी. आज तो एवढ्या मोठ्या टर्नओव्हरच्या कंपनी चा मालक आहे, की बऱ्याच गोष्टी तो करतोय वगैरे. हे सगळं हे आम्ही एकमेकांचं गोष्ट बघितली. म्हणजे आताही असं होतं की भलेही 6 महिने असेल फोन कॉल वगैरे नसेल झालं, तरी ती वाईब माहिती असते. ऋषिकेशचं हे चाललेलं आहे, याचं हे चाललेलं आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला गरज पडेल तर मला इतकं इंटरेस्टिंगली मस्त कॉन्फिडन्स आहे ना. आणि म्हणून मला आता तू विचारल्यावर मी हे ते सध्या काय करतात, म्हणजे आम्ही एकत्र हे इतकं म्हणजे काय म्हणतात कम्प्लीट सर्कल कम्प्लीट होण्यासारखं आहे. करेक्ट. की आम्ही ते सध्या काय करतात म्हणजे एकत्र इंटरव्ह्यू देतोय कुठल्या तरी गोष्टीसाठी. मस्त. जे की तुम्ही एक्सपिरियन्स पण केलाय. आणि येस. आणि ते सुद्धा कॉलेजमध्ये जिथे वी स्टार्टेड. करेक्ट. ती एक वेगळीच फिलिंग आहे की आपण जिथे हे सगळं विचार केला असेल तुम्ही की अरे एवढ्या लेवलला हे हवं होतं, आणि आज तुम्ही आता इथे येऊन परत नाही, मी बघताय. तुम्हाला ते सांगतो की हे स्वप्न पेक्षाही मोठं आहे. म्हणजे एवढ्या लेवलला पाहिजे हेही आम्ही इमॅजिन केलं नव्हतं दोघांनी. जाकीर खान म्हटलं ना की मेरे तो इतने सपने पूरे हुए जितने मैंने देखे भी नहीं. तो कॉलेज में जितना इमॅजिन भी किया नहीं था वो पूरा हो गया. मतलब असं आज तसा दिवस आहे. आता तुम्ही बऱ्याच आपल्या मुलांशी पण इंटरॅक्ट केलं की जे ह्या सगळ्या फील्डमध्ये काम करतायत. तर जसं तुम्ही त्यांच्यासाठी काय संदेश द्याल की नेमकं कसं आणि कोणत्या डायरेक्शनमध्ये गेलं आज? कारण बेसिक डिफरन्स असा आहे, तुमच्याकडे त्यावेळेस फॅसिलिटीज नव्हत्या पण एक विजन होतं. आज फॅसिलिटीज आहेत, आज सगळ्या गोष्टी आहेत, काही हाकेच्या अंतरावर आहेत. तर आता इथून पुढे त्यांनी ते एक्सेल किंवा अजून नेक्स्ट स्टेप कशी घ्यावी, काय सांगा? माझं सजेशन असं राहील की विथ रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस, बीट पुष्कराज और बीट मी, की एक गोष्ट जी आम्ही केली थिएटर किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी, इट कुड बी एनिथिंग दॅट इन्व्हॉल्व्स अ टीम वर्क, विल इग्नाइट युअर इमोशन्स ऑल्सो. आणि आज तुम्ही फक्त अभ्यासात पुढे नसतात, एक माणूस म्हणूनही पुढे जर डेव्हलप व्हायचं असेल तर तुमचे इमोशन्स जागे पाहिजेत. ऑल टाइप्स ऑफ इमोशन्स, नवरस आपण जे म्हणतो ते तुमचे सगळे ऍक्टिव्ह पाहिजेत. बिकॉज यू नीड टू यूज इट व्हेरेवर, और इट विल हेल्प यू व्हेरेवर टू मेक गुड डिसिजन्स इन लाईफ. सो इनफॅक्ट वन ऑफ द डिस्कशन्स दॅट वी बोथ विल हॅव लेटर इज की असं आधीमध्ये ते इमोशन्स आमचेही संपतात आणि मोनोटोनीमध्ये आपण जातो. सो टू ब्रेक दॅट मोनोटोनी इन लाईफ, दीज काइंड ऑफ ॲक्टिव्हिटीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि अकॅडमिक्स डेफिनेटली इम्पॉर्टंट आहे बिकॉज इट्स अ पार्ट अँड पार्सल. सो या बीन एक्स्ट्रोवर्ट, बीन आमच्या ग्रुपमध्ये बरेच इंट्रोवर्ट मुलं पण होते जे नंतर सोशली फिट झाले आणि दे शोकेस देअर टॅलेंट. Demetrius, for that matter of fact, was an extremely introvert. I married my wife who was our junior. And extremely introvert, but she became an extrovert person. So तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होते. सो आणि तुमच्या अवतीभोवती आज जे मी बघतोय एक 15-20 पुष्कराज आहेत तुमच्या आर्ट सर्कलमध्ये दिसत आहेत. आता त्यांना पुढची जर्नी त्यांच्या एफर्टवर आणि नशिबावर आहे, डेअरिंगवर पण आहे. तो बट आय फील दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू कंबाईन दिस टू थिंग्स इन लाईफ. मला तेच वाटतं की जे ऋषिकेश म्हणला डेअरिंग, म्हणजे एफर्ट्स आणि नशीब हे येतातच त्याच्यानंतर ते फॉलो, पण टेक अ स्टेप फॉरवर्ड. म्हणजे मुद्दा असं आहे की तुमच्याकडे या फॅसिलिटीज आहेत तर ते असं तुम्ही त्या कोशामध्ये राहू नका की आपल्याला लोक जज करतील किंवा आपल्याला ते करताना मला असं वाटतं की अजून एक गोष्ट जी फार महत्वाची आहे, जी मी नेहमी सांगतो ती म्हणजे पेशन्स. बरोबर. जो आता सगळ्यात मेजरली संपत चाललेली गोष्ट आहे. कारण आपल्याला आता 2 तासाची फिल्म पण बघता येत नाही, अर्ध्याचा एपिसोड पण बघता येत नाही. आपण 15 सेकंदाचा रील सुद्धा बोर होतो म्हणून 3 सेकंदात पुढे जातो. किंवा आता हे सगळं
पटकन आपल्या हातात सगळा कंट्रोल, रिमोट कंट्रोल सगळं आपल्या हातात दिल्यासारखं झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये जस्ट बी पेशंट. थोडंसं तुम्ही पेशंटली याच्याकडे बघितलं, वेगळ्या पद्धतीने अप्रोच केलं तर इट इज गोइंग टू हेल्प यू इन लाईफ. तर प्लीज डू इट. आणि फेलियर येणारच तो. येणार, सो डोंट बी स्कॅर्ड ऑफ दॅट. या असं नाही, आम्ही तर म्हणजे वी हॅव एक्स्ट्रीमली एक्स्ट्रीम स्टेप्स. खूप विचित्र थॉट्स येतात when you fail. येस But who is surrounding you? Always That's keep it. those people very close to you. येस. म्हणजे मैत्री तुमची कशी असावी हो. किंवा बरोबरची अगदी जी संगत, त्या- त्याच्यावर पण खूप त्या गोष्टी पण आहेत. म्हणजे आता पुढे पुढे आयुष्यात, म्हणजे आता तर तुमची सुरुवात आहे, तर तुम्ही आता एकत्रच असणार. म्हणजे नेहमी तुम्ही एकत्र रिहर्सल्स कराल, एकत्र तुम्ही घरी जाल किंवा रिहर्सल किंवा एकत्र तुम्ही ज्या ज्या गोष्टीसाठी भेटाल तिथे मीटिंग्स किंवा काय असाइनमेंटसाठी एकत्र असाल, नंतर सुद्धा एकत्र टाइमपास कराल, एकत्र चहा प्याल वगैरे. पुढे पुढे अशा गोष्टी राहत नाहीत. म्हणजे मी अनुभवातनं सांगतो की पुढे पुढे गोष्टी राहत नाहीत. पण मनातल्या कोपऱ्यातली जागा एकमेकांसाठीची, म्हणजे आमच्या मैत्रीबद्दल सांगायचं तर ती कधीच कुठे हल्लेली नाहीये. रिस्पेक्ट, मनातली जागा, फिलिंग्स फॉर द पर्सन, हे प्रेम, हे कधीही कुठल्याही क्षणी कुठेच डळमळीत झालं नाही. कुठेतरी पुढचं पाऊल टाकत असताना आपल्याला नेहमी जसं आपल्या फॅमिली बद्दल वाटतं तसं वाटत राहतं. जसं ते फिलिंग खूप म्युच्युअल आहे की मला माहिती असतं की ओके, अगदी काहीतरी म्हणजे काय अशी वेळ आली तर आय एम गोइंग टू स्टेप अप. म्हणजे आता नसेन कॉन्टॅक्ट मध्ये, पण आय विल स्टेप अप फॉर हिम. आणि हे आले की आपण पुढे जाऊया. अगदी रिसेंट आमचा 1-1.5 महिन्यापूर्वीचा पण फोन कॉल असा, 1-1.5 महिन्यात की पुढे जातोय किंवा काय करतोय मी बिंदास, याचं मागचा हे आहे की मी कॉन्फिडन्स इकडून येतोय की याच्यानं. त्यामुळे कीप दोज पीपल जे आहेत ते आय थिंक सगळ्यांनी खूप मोठ्या मोठ्या लोकांनी सांगून झालेलं आहे. पण आता आम्ही हे 15 वर्षांच्या अनुभवातनं, म्हणजे आता आम्हाला 15 वर्ष झाली मागच्या वर्षी पास आउट होऊन, आणि त्या 15 वर्षाचे जे अनुभव आम्ही जमा केले त्याच्यात सांगतोय. बट या शेवटचा प्रश्न म्हणता येईल त्याला की ह्या सगळ्यांची सुरुवात माझ्या मते कॉलेजमध्ये एक बूस्ट मिळाला. आता आज तुम्ही 15 वर्षापूर्वीचं PCCOE आणि आज 2024 मध्ये जे तुम्ही एक्सपिरियन्स करताय, तो एक डिफरन्स किंवा तेव्हाचा सपोर्ट किंवा तुमचा अनुभव, नॉट ओनली इट कॅन बी सपोर्ट, इट कॅन बी एनी अदर. गेलं कुठेच दिसत नाही आम्हाला. कुठेच सापडत नाही. इतकं मोठं झालेलं आहे. आणि मला आत्ता हे करताना जाणवलं की तेव्हा एवढा स्ट्रगल का करायला लागलं. तू जसं म्हणलास की बेस आम्ही तयार केला किंवा तेव्हा आम्हाला ते सगळ्या गोष्टी का करायला लागल्या, आणि आता सगळ्यांना ऑपॉर्च्युनिटी देतात. तेव्हा कॉलेजही लहान होतं, कॉलेजही एक छोटं मूल होतं, आणि आम्ही कॉलेज आणि आम्ही विद्यार्थी, आम्ही दोघंही एकमेकांचे एकमेकांची काळजी घेण्याचा प्रयत्न करत होतो. तर त्याच्यामध्ये अर्थात आम्ही कमी पडायचो, कधी काहीतरी चांगलं करून जायचो वगैरे, अशा पण गोष्टी व्हायच्या. आता हे मोठं झालेलं आहे आणि या गोष्टीचा म्हणजे खूप कमी गोष्टींचा आपल्याला अभिमान वाटतो. पण आता मला याचा अल्युमनाय असण्याचा अभिमान वाटतोय आणि आम्हाला दोघांनी फार छान वाटतंय. ऍब्सोल्युटली. आणि दुसरं म्हणजे आम्ही जे काही प्रकार केलेत त्याच्यात आम्ही कमीत कमी 6 वेळा सस्पेंड झालो पाहिजे. बट व्हॉट आय ऑब्झर्व्ड इन दिस कॉलेज स्पेसिफिकली की त्यांनी आम्हाला वाया गेलेला म्हणून सोडून नाही दिलं. करेक्ट आहे. आमची एनर्जी चॅनलाइज केली. आणि आज त्यामुळे आम्ही एवढ्या सगळ्या प्रोफेसरांबद्दल जेव्हा बोलतो, ताडे सरांबद्दल मी आज बोललो किंवा आमचे इतर सुद्धा प्रोफेसर सगळे आहेत, त्यांनी बोर्ड धरला ना आमचं, आणि धरलं म्हणजे योग्य वेळेत. काही प्रकार केला. आम्ही खरंच सस्पेंड झाला पाहिजे. आई वडील सारखे यायचे, पण आता त्यांनाही सवय झाली होती. बट दी सपोर्ट सिस्टीम तेव्हा लहान असल्यामुळे मे बी कॉलेज की पर्सनल अटेन्शन होतं, आजही आहे असं दिसतंय, तुम्हाला एनकरेज करणार. ह्याच्यानंतर तुम्हाला आयुष्यात एनकरेज करणारी लोक मिळणार नाहीत. तर त्याबद्दल आजही ते भाव दिसत आहेत आणि ते मोठ्या स्केलला दिसत आहेत. आणि एवढे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर इज व्हेरी फॅसिनेटिंग टू सी. नक्कीच. आता परत डिग्री घ्यायची इच्छा होती असं नाही म्हणणार, पण अशा कार्यक्रमात तुम्ही नक्की तुमचं स्वतःच कॉलेज आहे, तुम्हाला इव्हेंटच्या व्यतिरिक्त जेव्हा कधी वाटलं की तुम्ही दोघं आता जेव्हा एकत्र असाल तर ते एकत्र मिळण्याचं भेटण्याचं ठिकाण जरी कॉलेज असलं तरी आम्हाला काही सारखं नक्की येऊ शकतं. थँक्यू थँक्यू. येस, माझ्या मते या सगळ्या गप्पा गोष्टी, तुमचा प्रवास आणि आज जे तुम्ही काही करताय त्याचा कॉलेजलाही तेवढाच खूप अभिमान आहे. आम्ही जेव्हा आमच्या मुलांना सांगतो
म्हणजे आर्ट सर्कलमध्ये आय थिंक सुरुवात होताना पहिलं नाव असतं की आपल्या कॉलेजमधनं एक पुष्कराज चिरपुटकर नावाचे अभिनेते आहेत आणि तो एक गाईडलाईन असतो किंवा उद्योगाच्या बाबतीत असेल स्वतः आता आपल्याकडे स्टार्टअप्स बरीच मुलं घेऊन येतात तेव्हा ऋषिकेश सरांचं नाव आपण सांगतो की दो इट इज अदर दॅन IT इंडस्ट्री तरी तुम्ही कसं ग्रो करू शकता. कॉलेजलाही तेवढाच अभिमान आहे तुमच्याबद्दल. सो तुम्ही वारंवार इथे यावं आणि आपल्या मुलांना गाईड करावं आणि करत राहाल अशी आशा बाळगतो आणि धन्यवाद. थँक्यू फॉर